गावातल्या लोकांसोबत हत्तीसारखे राहा. जसे की खाचे दात वेगळे दाखवायचे, पण ते कसे राहावे. गावातल्या लोकांसोबत हत्तीसारखी राहा असे आपण म्हणतो, कारण हत्ती हा प्राणी दोन प्रकारचे दात ठेवतो असे लोक सांगतात. एक दाखवण्यासाठी आणि एक खाण्यासाठी. याचा खरा अर्थ असा की बाहेरून आपण शांत, संयमी, हसतमुख आणि नम्र दिसलो पाहिजे, पण आतून आपण ठाम, जागरूक, स्वाभिमानी आणि विचारपूर्वक वागणारे असले पाहिजे. गावात राहायचे म्हणजे सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचे, पण त्याच वेळी स्वतःची मर्यादा, सन्मान आणि शहाणपण जपायचे. नंबर 1, बाहेरून नम्र पण आतून ठाम राहा. गावात राहताना चेहऱ्यावर नेहमी सौजन्य, हसू आणि आदर ठेवावा, पण याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलले तरी आपण गप्प बसावी. हत्ती शांत दिसतो, पण त्याची ताकद अफाट असते. तसेच आपणही वरून साधे, नम्र आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारे असावे. मात्र मनात आपली भूमिका, आपले विचार आणि आपला स्वाभिमान स्पष्ट असावा. कोणी चुकीचे वागले तर लगेच भांडण न करता योग्य वेळी ठाम शब्दात आपली मर्यादा दाखवावी. नंबर 2, सगळ्यांना सर्व काही सांगू नका. गावात बातम्या वाऱ्यांसारख्या पसरतात. आपण एखादी गोष्ट सहजपणे सांगितली तर ती दुसऱ्या दिवशी बदलून परत आपल्याकडेच येते. म्हणून घरातील गोष्टी, पैशांची माहिती, पुढील नियोजन आणि वैयक्तिक अडचणी सगळ्यांसमोर उघड करू नयेत. बाहेरून गोड बोला, पण मनातील प्रत्येक विचार उघड करू नका. हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. त्याचप्रमाणे आपली वागणूक आणि आपली अंतर्गत योजना वेगळी ठेवा. नंबर 3, प्रत्येक वादात उडी मारू नका. गावात छोटे मोठे वाद, राजकारण, मतभेद सतत चालू असतात. प्रत्येकजण आपल्याला आपल्या बाजूने उभे राहायला सांगतो, पण प्रत्येक वादात सहभागी झालो तर आपली प्रतिमा खराब होते. संयम ठेवा, दोघांचे एका, पण निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. हत्ती रस्त्यावर चालत असताना कुत्री भुंकतात तरी तो थांबत नाही, तो आपल्या मार्गाने पुढे जातो. तसेच आपणही निरर्थक वाद टाळून आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवावे. नंबर 4, मदत करा पण मर्यादित. गावात एकमेकांना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, पण मदत करताना स्वतःचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी घ्यावी. कोणी पैसे मागितले, शिफारस मागितली किंवा वेळ मागितला तर आपल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावा. अति दयाळूपणा कधी कधी आपल्यालाच अडचणीत आणतो. हत्ती मोठा असतो, पण तो प्रत्येकाला पाठीवर बसू देत नाही. तसेच आपणही आपली मर्यादा स्पष्ट ठेवा. नंबर 5, शांतता हीच सर्वात मोठी ताकद आहे. गावात शब्दांची किंमत जास्त असते. एका चुकीचा शब्द वर्षानुवर्ष आठवला जातो. म्हणून रागाच्या भरात बोलू नका. कोणी उचकावले तरी शांत राहा. शांत माणसाची भीती आणि आदर दोन्ही जास्त असतात. हत्ती रागावला तर सगळे दूर पळतात, पण शांत असताना सगळे त्याचा आदर करतात. आपल्या शांत स्वभावामुळे लोक आपल्याला कमी लेखणार नाहीत, उलट जास्त विचार करून बोलतील. नंबर 6, स्वतःची किंमत ओळखा आणि स्वाभिमान जपा. गावात काही लोक आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या यशावर मत्सर करतात किंवा आपल्या साधेपणाचा गैरफायदा घेतात. अशा वेळी स्वतःची किंमत स्वतःला माहीत असणे महत्त्वाचे आहे. कोणालाही आपल्याशी अयोग्य वागू देऊ नका. नम्रता ठेवा, पण आत्मसन्मान गमावू नका. हत्ती कधीच स्वतःची उंची विसरत नाही. तो झुकतो पण मोडत नाही. तसेच आपणही परिस्थितीनुसार वागा, पण आपल्या मूल्यांशी तडजोड करू नका. नंबर 7, प्रत्येकाशी मैत्री ठेवा, पण अति जवळीक टाळा. गावात सर्वांशी सलोख्याने वागणे आवश्यक आहे, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात खूप आतापर्यंत येऊ देणे योग्य नाही. काही लोक फक्त माहिती काढण्यासाठी जवळ येतात, म्हणून बोलताना हसून बोला, पण अंतर ठेवा. आपले खरे मित्र मोजकेच असावेत. हत्ती कळपात राहतो, पण प्रत्येकाला आपल्या अंगावर बसू देत नाही. तसेच आपणही सगळ्यांशी संबंध ठेवा, पण आपली सीमा निश्चित ठेवा. नंबर 8, लोकांचे शब्द नव्हे तर हेतू ओळखा. काही लोक गोड बोलतात, पण मनात वेगळेच विचार असतात. म्हणून फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्याच्या कृतीत आणि हेतू लक्षात घ्या. एखादा माणूस सतत इतरांविषयी वाईट बोलत असेल तर तो तुमच्याविषयी तसेच बोलत हे लक्षात ठेवा. हत्तीला पुढे जाण्यापूर्वी जमीन ठोस आहे की नाही हे कळते. तसेच आपणही प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचा स्वभाव ओळखा. नंबर 9, रागावर नियंत्रण ठेवा. गावात एखादी गोष्ट
छोटी गोष्ट मोठी बनली जाते. जर आपण लगेच रागावलो तर लोक मुद्दाम आपल्याला चिडवतात. शांत राहिलात तर त्यांना तुमच्यावर प्रभाव टाकता येत नाही. राग ही ताकद नाही, संयम ही खरी ताकद आहे. हत्ती जेव्हा संतापतो तेव्हा विध्वस्त करतो, पण तो क्वचितच रागावतो. त्याचप्रमाणे आपणही सहज भडकू नये. योग्य वेळी ठाम शब्दात उत्तर द्या, पण रोजचा राग टाळा. नंबर 10, आपले कामच आपली ओळख बनवू द्या. गावात लोक बोलतात, टीका करतात, तुलना करतात, पण शेवटी माणसाची ओळख त्याच्या कामावरून ठरते. त्यामुळे दुसऱ्यांच्या बोलण्यावर वेळ वाया घालवू नका. आपल्या शेतात, व्यवसायात, नोकरीत किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करा. हत्ती चालतो तेव्हा त्याच्या पावलांचा ठसा उमटतो. तो फक्त आवाज करत नाही तर प्रभाव निर्माण करतो. तसेच आपणही शब्दांपेक्षा कृतीतून आपली ताकद दाखवा. नंबर 11, वेळ आल्यावरच आपली ताकद दाखवा. सतत स्वतःची ताकद दाखवण्याची गरज नसते. शांत राहून योग्य संधीची वाट पहा. जेव्हा कुणी तुमची मर्यादा ओलांडतो तेव्हाच ठाम भूमिका घ्या. यामुळे लोकांना समजते की तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. हत्ती सतत गर्जना करत नाही, पण संकट आल्यावर तो मागे हटत नाही. तसेच आपणही प्रसंगानुसार ठाम व्हावे. नंबर 12, कमी बोला, जास्त ऐका. गावात जास्त बोलणारा माणूस लवकर अडचणीत येतो, कारण त्याच्या शब्दाचा अर्थ बदलला जातो. म्हणून कमी बोला, जास्त ऐका. लोक काय बोलतात, कसे बोलतात, कोणाबरोबर कसे वागतात हे लक्षात ठेवा. ऐकणारा माणूस जास्त शिकतो आणि कमी चुका करतो. हत्ती मोठा असला तरी तो निरर्थक आवाज करत नाही. त्याची उपस्थितीच त्याची ताकद असते. नंबर 13, आपल्या भावना सर्वांसमोर उघड करू नका. गावात काही लोक तुमच्या भावनांचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. तुम्ही कोणावर रागावलात, कोणावर नाराज आहात किंवा कोणावर जास्त विश्वास ठेवता, हे जर सगळ्यांना कळले तर त्याचा गैरफायदा घेतला जातो. म्हणून मनातील प्रत्येक गोष्ट उघड बोलू नका. हसत राहा, पण मनात काय चालले आहे हे फक्त स्वतःला माहीत असू द्या. हत्ती शांतपणे चालतो, पण त्याच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नाही. नंबर 14, मत्सर करणाऱ्यापासून सावध राहा. गावात एखादी व्यक्ती थोडी प्रगती केली की काही लोकांना ते खटकते. ते थेट विरोध करत नाहीत, पण पाठीमागे अडथळे निर्माण करतात. अशा लोकांना ओळखा, पण उघड शत्रुत्व निर्माण करू नका. त्यांच्याशीही नम्रपणे वागा, पण अंतर ठेवा. हत्तीला आपल्या कळपात कोण धोकादायक आहे हे कळते. तसेच तुम्हालाही अनुभवातून लोकांची ओळख पटवावी लागते. नंबर 15, आपल्या शब्दांची किंमत वाढवा. नेहमी प्रत्येक गोष्टीवर मत देऊ नका. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुमच्या शब्दाला वजन असते. लोक तुमचे मत ऐकण्यासाठी थांबतात. सतत बोलणाऱ्याला कोणी गंभीरपणे घेत नाही. हत्ती प्रत्येक क्षणी आवाज करत नाही, पण त्याचा एकच गर्जना पुरेसा असतो. तसेच तुमचे शब्द कमी पण प्रभावी असावेत. नंबर 16, स्वतःला भावनिकदृष्ट्या मजबूत ठेवा. गावात टीका, टोमणे, चिडवणे हे चालू असते. जर प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर तुम्ही अस्वस्थ व्हाल. म्हणून मन मजबूत ठेवा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. हत्तीवर दगड फेकले तरी तो प्रत्येक दगडाला उत्तर देत बसत नाही, तो पुढे चालत राहतो. तसेच तुम्हीही नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. नंबर 17, निर्णय घेताना भावनापेक्षा विचार वापरा. गावात नातेसंबंध जास्त असतात. कधी नाते, कधी ओळख, कधी दबाव. यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. कोणत्याही गोष्टीला लगेच होकार किंवा नकार देऊ नका. वेळ मागा, विचार करा आणि मग ठरवा. हत्ती पाय टाकताना जमिनीची खात्री करतो, तसेच तुम्हीही पाऊल टाकताना विचार करा. नंबर 18, आपली मर्यादा स्पष्ट ठेवा. लोकांना तुमच्याशी कसे वागायचे हे तुम्हीच ठरवा. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट सहन केली तर लोक त्याचा गैरफायदा घेतात. म्हणून सुरुवातीपासूनच तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. कोणी चुकीचे बोलले तर शांतपणे पण ठामपणे सांगा की हे तुम्हाला मान्य नाही. हत्ती नम्र असतो, पण त्याच्या जवळ जास्त गेला तर तो इशारा देतो. तसेच तुम्ही योग्य वेळी इशारा द्यायला शिका. मित्रांनो, भरभरून कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आमचे नवनवीन पुन्हा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.